वॉरियर्स नावे रोहा पुन्हा एकदा पीटीसीच्या माध्यमातून लाईव्ह ही मॅच जे बघतायत त्यांचंही स्वागत आहे. 40+ मास्टर्स प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानात वीर मराठा जोहे संघाची. दीपक पाटील आणि नारायण पाटील 50+ नारायण पाटील मस्त फलंदाजी पहिल्या मॅच मध्ये पण गेली होती नारायण पाटील. आणि गोलंदाज आहे सुनील पाटील. तमाम क्रिकेट प्रेमींचं स्वागत, खेळाडूंचं स्वागत. जाऊया मैदानाच्या मधोमध. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर सोडून दिला खरं तर फलंदाज दीपक पाटीलनं. दोन्ही पाटील नारायण पाटील दीपक पाटील एक 50+ एक 45+ एक 50+. हो अकुटाबत चेंडू झेल घेऊ की बॉल पकडायचा द्विधा मनस्थितीमध्ये आणि ते मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. थोडीशी भोजन सुंदर होतं. सगळ्यांनाच सुस्ती थोडी थोडी आलेली आहे. तिसरा चेंडू ऑफ ड्राईव्ह केलाय, उंचावरून मारलाय. 200 प्रेक्षक धावतात, पाठलाग करतात, चेंडू थांबत नाही. मिळतो इथे दीपक पाटील यांना चौकार. चौकारानं आपलं खातं खोललंय. 2 चेंडू डॉट खेळले, त्यानंतर चौकारानं आपलं खातं उघडलं ते दीपक पाटील. संजय पाटील बॉस समोर आपण पाहतोय. कैलासवासी स्वर्गीय आत्माराम शेठ जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये आपण आहोत. पायावर आदळतोय हलकीशी अपील. लेग बाईचा इशारा. धावसंख्या होती ती 5. योगेश पवार आपला अनुभव पणाला लावतोय. या मॅच मध्ये त्यांना जिंकावंच लागेल, करो या मरो अशी परिस्थिती या मॅच मध्ये त्यांच्यासाठी. सुनील पाटील समोर नारायण पाटील, नाव सेकंडला दीपक पाटील. नारायण पाटील पहिला चेंडू खेळतात आतापर्यंत. हो खरं तर समजला नव्हता, अंगावर चेंडू होता, फिरून मारला. नारायण पाटील तंदुरुस्त खेळाडू आहेत, 50+ आहेत, पण तेवढ्याच ताकदीने धावत आहेत, तेवढाच जोश. जसा यंग ॲथलेटिक्स आहेत, टीचर आहेत मला थोडे मुलांना धडे देत असतील आणि ते देता देता त्यांचाही चांगली प्रॅक्टिस आहे. वाशिन शहापूर वाशिनमध्ये ते टीचर आहेत. फुलटॉस 8 वाजता झालेले आहेत. बिरकावलंय. इशारा पाहतोय पंचांचा काय येतोय. चार धावांचा इशारा. दीपक पाटील आपण पाहतोय की आमचे पारगावचा बुलंद आवाज सागर पाटील कोणतेही काम इथे या टुर्नामेंटमध्ये कुठलेही काम असेल ते करण्यासाठी तयार आहेत. ही टुर्नामेंट कशी चांगली होईल, बॉसची टुर्नामेंट, रायगड 40+ प्रीमियर लीग. प्रवीण भाऊ असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, डॉक्टर पण आमचे सागर पाटील डॉक्टरांचं पण काम करतायत. धावसंख्या आपण पाहतोय उमेश भोईर आमचे सांगतायत की धावसंख्या झाली ती बिनबाद 10. कुठलंही असं काम नाहीये की सागर पाटील ते करू शकत नाहीत. अष्टपैलू खेळाडू आहेत. बॉल ओव्हर 6 ओव्हर 25 मिनिटांमध्ये तुमचे 5 षटकं टाकली गेली पाहिजेत. दुसरा षटक घेऊन समोरच्या बाजूने गोलंदाज आपण पाहतो एनडीआर ग्वालियरचा गहिनीनाथ नवनाथांपैकी एक आहेत. गहिनीनाथ समोर आहेत ते नारायण पाटील एका धावेवर खेळत आहेत. आता मात्र त्यांना धावांचा आलेख वाढवावा लागेल. पुढे जाऊन मारण्याच्या नादामध्ये
आणि इथे मात्र विकेट एज लागलेली आहे. यष्टांच्या पाठीमागे झेल देऊन तमोमध्ये परततात नारायण पाटील. योगेश गंभे नवीन फलंदाज. स्ट्राईक एंडला योगेश गंभे, नॉन स्ट्राईक एंडला दीपक पाटील. गहिनीनाथ पहिल्याच चेंडूवर विकेट या ठिकाणी. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळते ती या गहिनीनाथला. नारायण पाटील यांना त्यांनी यष्टांच्या पाठीमागे झेल देण्यास भाग पाडले. 1-10 अशी धावसंख्या आहे ती या वीर मराठा जोहे संघाची. नवीन फलंदाज योगेश गंभीर स्ट्राईक एंडला. गोलंदाज आहे समोरच्या बाजूने गोलंदाजी करतोय तो गहिनीनाथ. मस्त फटका खेळलाय गॅप मधना. शॉर्ट पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय. 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत. कव्हर ड्राईव्हचा हा देखणा चौकार. गंभे पीटीसी च्या माध्यमातून लाईव्ह. चांगला चेंडू होता, तेवढं चांगले क्षेत्ररक्षण होतं. पुन्हा एकदा त्याच गॅपमधून चेंडू मारायचा होता, परंतु आता मात्र फिल्डिंग चांगली झालेली आहे. इथे मात्र हा डॉट बॉल येतोय तो गहिनीनाथचा. गहिनीनाथ चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. चौकाराचा मार बसल्यानंतर कमबॅक करतात. पुन्हा एकदा चकवलंय, व्हेरिएशन करतोय. मिश्रित गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गहिनीनाथ या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा डॉट बॉल. गहिनीनाथचा हा चेंडू लॉंगॉनला. सिंगल मिळते इथे योगेश गंभेला. योगेश गंभे 5 वर पोहोचते. संघाची धावसंख्या होती ती 15. 1-15 बाद झालेले फलंदाज नारायण पाटील वीर मराठा जोहे पेण संघाचे. नागाव 11 नागाव संघाने 1 मॅच जिंकलेली आहे, तर 2 मॅच जिंकलेल्या आहेत. शिवशंभो स्वरांश नियती कोहली यांनी 1 मॅच जिंकलेली आहे. दोन्ही मॅच हारलेले आहेत आतापर्यंत एनडीआर वॉरियर्स. त्यानंतर 1 मॅच जिंकलेली आहे ती या वीर मराठा जोहे या संघानं. आजचा आलेख गहिनीनाथ तयार. समोर येतो दीपक पाटील. हो, दीपक पाटील जागेवरून खेळायचं होतं. फुटवर्कचा वापर नाही. फुटवर्क आणि नेटवर्क या दोन्ही गोष्टी नसतील तर काही चालत नाही. आणि डॉट बॉल आलाय इथे. आपण पाहतोय गहिनीनाथनं सुंदर षटक टाकले. फक्त 5च धावा दिल्या. 1 विकेट त्याने घेतली ती नारायण पाटील यांची. 2 षटकांचा खेळ संपला. 7.5 धावाच्या सरासरीने 7.50 15 धावा धावपकार लागल्या ते वीर मराठा जोहे पेण या संघाच्या. मागाची मॅच आपण बघितली, 60 धावा केल्या होत्या. त्या 60 धावांचा पाठलाग लिहिला केला गेला. याच मैदानावर काल आपण 95 धावांचा पाठलाग होताना बघितलं होतं. मला वाटतं बॉस फायटरची टीम होती. सार्था वेशवी समर्थकडू होता आणि त्या धावांचा पाठलाग केला गेला होता. त्या आपण जर बघितलं तर इथे 13-14 धावांची सरासरी. कारण ही जी खेळपट्टी आहे ती फलंदाजांना जास्त साथ देते. बॅटवर बॉल आला की सरळ मैदानाच्या बाहेर जातो. षटकार मिळतात. सिक्सरचा बॉल आहे मला असं वाटतं प्रवीण भाऊ आमचे. नेव्हियाचा बॉल आहे आणि बरेचसे षटकार आपण बघितलेले आहेत. जास्त षटकार जायला नको म्हणून आपण नेव्हिया आणलेला आहे. पुन्हा एकदा आलेले आहेत सुनील पाटील ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 10 धावा दिल्या होत्या. ते सुनील पाटील आता स्ट्राईक एंडला आहेत. ते फलंदाज योगेश गंभे. योगेश गंभे उंचावर मारला चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येते. चांगला प्रयत्न होता, चांगला प्रयत्न होता, परंतु 2 धावा मात्र या फटक्यावर मिळाल्या त्या योगेश गंभेला. क्रिकेटमध्ये पकडो कॅच और जीतो मॅच, छोडोगे कॅच तो होगा सत्यानाश.
परंतु चांगला प्रयत्न होता, थोडंसं कठीण होता. बॉल टाकून झेल घेणं तेवढं सोपं नसतं. असं म्हणतात ना, पाण्यामध्ये मासा राहतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. एकाने आपण बोलतो असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, पण तिथे गेल्यानंतर आपल्याला कळतं काय परिस्थिती असते ती. धावसंख्या मात्र झाली ती 17. हो, योगेश गंबे झेल सुटला की अशीच परिस्थिती आपल्याला कित्येक वेळा क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. आणि इथे मात्र मिड विकेटच्या वरून मारलाय योगेश गंभीरनं लांबच लांब षटकार. स्वतःच खरं तर चांगला प्रयत्न केला होता उजव्या बाजूला 10-15 पावलं धावत झेल घेण्याचा. झेल सुटला आणि लगेच षटकाराचा मार बसला. झेल सुटला तेव्हाही 2 धावा घेतल्या गेल्या. 23 धावा लागल्यात. आता आडव्या बॅटनं मिड विकेटला मारलाय पुन्हा एकदा. वा, जबरदस्त फिल्डिंग. क्रिकेट म्हणजे फक्त बॅटिंग आणि बॉलिंग नाही, तर फिल्डिंग पण काहीतरी अहमियत राखते. आणि मिड विकेटला उभा असलेल्या क्षेत्ररक्षकांना मात्र जबरदस्त चेंडू अडवला आणि इथे मात्र सिंगलच मिळालेली ती योगेश गंभेला. योगेश गंभे 1 षटकार 1 चौकार मारलाय. 14 धावांवर खेळतोय. संघाची धावसंख्या होती आपण पाहतो वीर मराठा जोहे टॉस हारल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 1 बाद 24. 5 षटकं तुमची 25 मिनिटांमध्ये संपली पाहिजेत. योगेश पवार एक क्रिकेटमधलं एक अव्वल नाव. अजूनही ओपनच्या टीममध्ये तालुका वाईज किंवा जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे तो योगेश पवार. या प्रीमियर लीगमध्ये मात्र 2 मॅच सामने त्याचे संघ हरलेला आहे आणि या मॅचमध्ये ते प्रयत्न करतायत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. धडपड चालू आहे. चांगली गोलंदाजी करतोय सुनील पाटील. धावसंख्या आपण पाहतोय उमेश भोईर सांगतायत की 1 गडी गमावल्यानंतर आतापर्यंत 24 धावा तिसऱ्या षटकामध्ये वीर मराठा जोहे समोर येते एनडीआर वॉरियर्स नावे रोहा. शफल झाले मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून हा चेंडू आणि पंचांचा इशारा 4 धावांचा येतोय. जबरदस्त फटका गॅपमध्ये मारलेला हा चौकार दीपक पाटीलचा. मारला होता 50+ लांबच लांब. जबरदस्त खेळाडू आहेत 50+चे. प्रत्येकाचा दिवस असतो, प्रत्येक खेळाडू प्रत्येक दिवशी खेळेलच असं सांगता येत नाही. गोलंदाज आपण पाहतोय सुनील पाटील. तिसरं षटक टाकतात. पहिल्या षटकामध्ये ज्यांनी 10 धावा दिल्या होत्या एकही बळी त्यांना मिळाला नव्हता ते सुनील पाटील. समोर आहेत ते दीपक पाटील. थोडासा खेळ आपण पाहतोय. जेवण झाल्यानंतर अतिशय सुंदर भोजन बनवलं होतं. ज्यांनी बनवलं असेल त्यांनाही धन्यवाद. अन्नदाता सुखी भव. छाया रिसॉर्टचे मालक, या मैदानाचे मालक आमचे संजय बॉस, रायगडचे अध्यक्ष. इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह केला लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मधून चेंडू चाललाय, परंतु इथे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू उचलतोय, फेकतोय आणि तोपर्यंत धावा मात्र मिळत आहेत. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक 2 धावा मिळत आहेत त्या दीपक पाटील यांना. दीपक पाटील पोहोचतात त्या 14वर. संघाची धावसंख्या होते 1 बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर ती 30, म्हणजे या षटकामध्ये आल्या त्या 15 धावा. पहिल्या षटकामध्ये 10, या षटकामध्ये 15. सुनील पाटील यांच्या गोलंदाजीचं पृथक्करण आपण बघितलं. 2 षटकं 15 धावा, एकही विकेट नाही. तर 1 षटक टाकलं. गहिनीनाथ यांनी 5 धावा दिल्या, 1 विकेट मिळवली ती नारायण पाटील यांची. वीर मराठा जोहे संघ 30 धावांवर जाऊन पोहोचलेला आहे. 10 धावांच्या सरासरीने त्यांचा प्रवास सुरू आहे. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. 3 षटकांमध्ये ॲव्हरेज वाढवावं लागेल, वेग वाढवावा लागेल, कारण या खेळपट्टीवर 14, 15, 16 धावांची सरासरी म्हणजे कमी आहे. चारही बाजूला आपण पाहतोय निसर्ग हिरवगार झाडं आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता ही चेन्नईवरून आणलेली जी झाडं आहेत नारळासारखी दिसणारी, ती मात्र काही दिवसांनी आपल्याला इथे खेचून आणतील, आकर्षित करतील. एवढं सुंदर मैदान हे बनणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे मैदान. जाळ्या पण असणार आहे. जसं टर्फ, बॉल आणायला जायची तुम्हाला बाहेर गरज नाही, आपोआप जाळीला लागूनच बॉल आतमध्ये येतील. मुंबईतील बरेचसे, महाराष्ट्रातील खेळाडू या मैदानावर येतील. आपल्याला बऱ्याचशा टुर्नामेंट कंपन्यांच्या इथे बघायला मिळतील. आपल्या परिसरातील टुर्नामेंट या ठिकाणी पाहायला मिळतील. असं हे मैदान
आज दिवसभर आपण इथे आहोत पण काही त्रास नाही. अतिशय सुंदर वातावरण आहे. योगेश गंबे एक षटकार एक चौकार मारले. 14वर खेळतात. 14वर खेळतात दीपक पाटील. 14वर 3 चौकार मारलेले आहेत. गोलंदाज चौथे षटक घेऊन आले समोरच्या बाजूने. NDR वॉरियर्स सचिन कोळी आलेले आहेत समोरच्या बाजूने योगेश गंबेसाठी. जमीन लगतचा फटका. ऑन ड्राईव्ह केले चेंडूला. सिंगल घेतलेली आहे. दीपक पाटील जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतात. डावखुरे फलंदाज आहेत. डावखुरे फलंदाज भरपूर चालतात. डावखुरे गोलंदाज क्रिकेटमध्ये नॅचरल स्विंग त्यांच्याकडे असतो. आज जर आपण बघितलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला, लेदरचा विचार केला, इथे मात्र पंचांचा इशारा आलाय. तिसऱ्या पंचांनी बघायचं आहे की हा गोलंदाज थ्रो बॉल टाकतोय की नाही. तिसऱ्या पंचांना विनंती आहे. सचिन कोळी योगेश पवार सांगतायत कधीही चेक करू शकतात असं इथे सांगण्यात येते कमिटीच्या वतीने. सचिन कोळी प्रवीण भाऊ नितीन कोळी या. नितीन कोळी सर आले. नितीनजी कोळी आमचे आलेले आहेत. फेल डिलिव्हरी आहे. सचिन कोळी ट्रॉफी आपण पाहतोय. चमचमात ट्रॉफ्या. दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. खरं तर असं वाटतच नाही आता हे 40+45 आणि 50चं क्रिकेट आहे. ओपन सारखे फटके आपल्याला पाहायला मिळतात. 18-20 वर्षाच्या तरुणांसारखे फटके पाहायला मिळतात. दीपक पाटील मिड विकेटच्या वरून जबरदस्त भिरकावून दिले. येतोय हा उत्तुंग फ्लॅट षटकार. वैयक्तिक 15वर नॉन स्ट्राईक एंडला सचिन कोळीला आता काय कमबॅक करावं लागेल. हो ब्लॉक होलमध्ये टाकला चेंडू. फलंदाज पण हुशार आहे. नुसते षटकार चौकार म्हणजे क्रिकेट नाही. जसा चेंडू असेल परिस्थितीनुसार जो खेळ करतो तो खरा खेळाडू. एका धावानं 38 धावांवर जाऊन पोहोचलेला आहे. तर वीर मराठा जोहे पेण हा संघ 44 माफ करा 44 थोडी सुस्ती 44 धावांवर जाऊन पोहोचलेला आहे. सचिन कोळी थोडासा महागडा ठरला आहे. आतापर्यंत 14 धावा त्यानं दिलेल्या आहेत त्या सचिन कोळीनं. 44 चौथं षटक चालू आहे. ही जोडी खरं तर नारायण पाटीलला एकच धाव केली ज्यांनी 50+, परंतु ही जोडी मात्र चांगली भागीदारी रस्त्यात पार्टनरशिप रस्त्यात. क्रिकेटमध्ये पार्टनरशिप ही डोकेदुखी असते. समोरच्या संघासाठी थोडासा पुढे टाकला. योगेश गंभीरला समजलं नाही. बॅट फिरवायच्या अगोदरच बॉल निघून गेला. थोडासा वेगवान चेंडू होता तो सचिन कोळीचा. डॉट बॉल. क्रिकेटमध्ये आजकाल 2-3 षटकार कुठल्याही गोलंदाजाला येतात. थ्रो बॉल साठी कधीही कमी. चांगला चेंडू सचिन कोळींचा मात्र 2 डॉट चेंडू त्याने टाकलेले. थोडासा दिलासा आपल्या संघाला. आणि इथे आपण पाहतोय 44 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये आल्या. 14 धावा आलेल्या आहेत. 44 झालेल्या आहेत. 11.00च्या सरासरीने धावफलक आपण पाहतोय. धावफलकावर 44 धावा म्हणजे 11×44 11 धावांची सरासरी राखण्यात यश आलेलं आहे. आणि आता तो वेग थोडा वाढवावा लागेल कारण दोन्ही फलंदाज एकच विकेट गेलेली आहे नारायण पाटील यांची. आणि इकडे आमचे 12 खेळाडू बसले ते NDR वॉरियर्सचे म्हणत असतील की नको जास्त धावा यायला
कारण 2 मॅच आमच्या गेलेल्या आहेत. ही मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे इंडियन वॉरियर्स नावे रोहा संघासाठी. क्रिकेटमध्ये हार जीत तो होती रहती है, खेल खेलना सबसे बड़ी बात है. या वयामध्ये तुम्ही क्रिकेट खेळताय. जर हे 40+ क्रिकेट आलं नसतं, 50+ आलं नसतं तर आज आपण घरी झोपलेलो असतो. नवी 5व्या षटकासाठी आलेले आहेत गोलंदाज. 14 आले ना, 30 होते, 15 आले तिसऱ्या ओव्हरला, 10 5 15. बॉलर योगेश पेंडकर, योगेश पवारचा हा चेंडू हवेमध्ये होता. 2 धावा मात्र मिळत आहेत योगेश पवार यांच्या. या योगेश पवारला चांगलं षटक टाकावं लागेल. ही मॅच जिंकायची असेल तर कमीत कमी धावांवर रोखावं लागेल. योगेश पवार 2 धावा मिळतात. दीपक पाटील, योगेश पवार. पावसाळी क्रिकेट तर अतिशय सुंदर, त्यांच्या बॅटमधून भरपूर फटके आपल्याला पाहायला मिळतात. तेच आता गोलंदाजी करतात. मिड विकेटला चेंडू चाललाय. दीपक पाटीलचा आडव्या बॅटने खेळलेला फटका. सावध पवित्रा घेतलेला आहे. दीपक पाटील यांना ओळखले की हा गोलंदाज अनुभव ज्याच्याकडे जास्त आहे, अनुभवी गोलंदाज आहे. लॉस ऑफ 1 विकेट. वीर मराठा जोहे पेन. इंडियन वॉरियर्स समोर आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय. दुसऱ्या दिवशी जी 5वी मॅच आपण पाहतोय रायगड 40+ प्रीमियर लीग मानगर. स्वामींचं मठ दर्शन घेऊनच सगळी मंडळी इकडे आलेली आहेत. संजय आमचे बॉस, रायगडचे अध्यक्ष 40+चे योगेश पवार. क्रिकेटचा दांडगा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे. ओपनमध्ये अजून खेळतात, तालुका वाईज खेळतात, रायगडच्या संघामध्ये खेळतात, लेदर पण चांगले खेळतात. आणि डी.वाय. पाटीलला माझ्याकडे कोच आहेत लेदरला. योगेश पवार समोर पण योगेश गंबे, पण योगेश गंबेला चकवलं. ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन खेळायचं होतं. एस्टा दाखवलं आणि सरळ एसटी उडवलेली ती योगेश पवारनं. जबरदस्त आपण पाहतो इथे कॉमेंट्री बॉक्स स्टँड या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत. जसे जसे तुम्ही याल थोड्या दिवसांनी 1-2 वर्षामध्ये इथे तुम्हाला वाटणार नाही की हेच का ते स्टेडियम. आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे मैदान होणारे, एसी रूम कॉमेंटेटरसाठी असणारे, एसीची गरज पण नाही तशीच एसी इथे आपण नॅचरल एसी इथे पाहतोय. झाडं नॅशनल लेवलचं हे मैदान. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आलेले आहेत. रवी म्हात्रे बादशाह. रवी म्हात्रे बादशाह आहेत. जबरदस्त फटका. ड्राईव्ह केला स्ट्रेट ड्राईव्ह. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू उचलतोय, चेंडूची फेक करतोय, सिंगल मिळते ती रवी म्हात्रेला. त्यांना सांगण्यात आलं असेल की सिंगल काढून दीपक पाटील याच्याकडे स्ट्राईक कशी राहील. धावसंख्या 48. सागर पाटील चेन्नईवरून बघा ही झाडं मागवण्यात आलेली आहेत. बॉसची मेहनत रंग आणलेली आहे. खरं तर मेहनत रंग लावली आहे. हो जबरदस्त खडे फक्त घुटना वाकवला आणि हा फटका खेळला. घुटना टेक आणि तमाशा देख. जबरदस्त षटकार. निश्चयाची बळ तुका म्हणे याची फळं. हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या. कारण बरेच जण आता बिल्डर शोधतात 40 मजली 50 मजली टॉवर आपल्या जागेमध्ये कसा होईल. परंतु ही एवढी मोठी जागा क्रिकेटच्या प्रेमासाठी जिथे मैदान बनवलेले आहे ते आमचे संजय पाटील बॉस. खरं तर त्यांना देऊ तेवढे धन्यवाद कमी आहेत. ते म्हणाले की आता आपण रिटायर होतो, आज चाललेलो आहोत. क्रिकेटची जी आवड आहे क्रिकेटच्या खेळाडूंसाठी ही सुवर्ण संधी आहे, त्यांच्यासाठी हे बनवण्यात आलेलं मैदान.
पुन्हा एकदा दीपक पाटील शांत आहे, संयमी खेळाडू आहे, थंडा करके खानेवाला खेळाडू आहे. जर चेंडू त्याच्या पट्ट्यात आला तर त्याला मैदानाच्या बाहेर पाठवतोय आणि जर चेंडू चांगला असेल तर त्याला सन्मान देतोय, सिंगल डबल घेतोय तो दीपक पाटील. 4-5 षटकांचा खेळ संपलाय. उमेश भोईर सांगतात की धावा झालेल्या आहेत त्या 55 मध्ये, या षटकामध्ये 11 आल्या. 55 धावा आतापर्यंत 2 गडी गमावलेले ते वीर मराठा जोहे संघानं, नारायण पाटील आणि योगेश गंभे. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 55, 11-5 55, 11-44, 4 षटकांचा खेळ संपला त्यावेळेस 44 होत्या. समोर NDR वॉरियर्स जो नावे रोहा हा संघ आहे, तर एका बाजूला वीर मराठा जोहे पेण हा संघ आपण पाहतोय. इथे आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ वीर मराठा जोहे. आतापर्यंत 2 गडी गमावलेत, धावा केल्या त्या 55. शेवटचं षटक बाकी आहे, हाणामारीचं स्लॉग ओव्हर आपण इथे पाहतोय आणि ते षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलेला आहे. बॉलर्स नेम, गोलंदाजाचं नाव असलम आलेले आहेत शेवटचं षटक टाकण्यासाठी. आणि दीपक पाटील स्ट्राईक एंडला 2-3 षटकार आतापर्यंत मारलेत, 3 चौकार मारलेत, 37 धावांवर खेळत आहेत ते दीपक पाटील. लो फुलटॉस, खरं तर स्लो डिलिव्हरी होती, फसवा चेंडू होता, पण क्षेत्ररक्षक बघा हुशार आहे. दोनच धावा आहेत, त्या खेळाडूने बॉल लपवला, त्याला असं वाटलं चौकार गेला म्हणून शांत बसतील, परंतु 2 धावा मिळाल्या दीपक पाटीलला. दीपक पाटील पोचतात 39 वर. संघाची धावसंख्या होती ती आपण पाहतोय ती 57. शेवटचं षटक आहे. हॅलो बिमरसाठी या तिसरे अंपायर नितीनजी कोळी उपाध्यक्ष आहेत. हा मग त्यांना नाव नाही सांगायचं. आमचे तिसरे पंच फेर डिलिव्हरी आहे. धावसंख्या ती 57. असलम आता मात्र असलमला फसवलंय. फलंदाजानं जबरदस्त फटका मारलाय, मिड विकेटच्या वरून चाललाय हा षटकार. फलंदाज रवी म्हात्रे बादशाह. सपने में मिलती है वो कुड़ी मेरी सपने में मिलती है.
सिंगल दिली असं वाटलं. असलम चांगली गोलंदाजी करेल परंतु 2 चेंडूवर 2 षटकार आले तिसऱ्या आणि चौथ्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 70. तिसरा जाईल का चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. कोणती चूक करणार नाही आणि फलंदाज बाद होतोय. रवी म्हात्रे 13 धावांवर झेल देऊन तमोमध्ये परतलाय तो रवी म्हात्रे बादशाह. गहिनीनाथनं मला थोडा झेल पकडलेला आहे. गहिनीनाथ झेल पकडलाय. इथे आपण पाहतोय 3 बाद 70 आणि शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे असलम यांचा. असलम याने आतापर्यंत मला वाटते 2 षटकारांना त्यांना मार बसला. 1 डबल आणि 1 सिंगल म्हणजे 15 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. 1 फलंदाज त्यांनी बाद केले. शेवटचा 1 चेंडू टाकतायत ते असलम फलंदाज आहेत ना स्ट्राईक एंडला. दीपक मास्टर स्ट्राईक एंडला. पुन्हा दुसरा रवी म्हात्रे. 1 घेतलेली आहे. दुसऱ्या धावासाठी धावत आहेत. 2 धाव पूर्ण होत आहेत आणि 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय 72 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या NDR वॉरियर्स न्हावे रोहा या संघाला 73 धावांचं आव्हान. बहात्तर झालेले आहेत. 73 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी ती NDR वॉरियर्स नावा रोहा या संघाला. एक सुंदर गीत होऊन जाऊ द्या. नागाव इलेव्हन नागाव आणि शिवशंभो स्वरांश नियती इलेव्हन यांना विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण या. शेवटची मॅच असेल यानंतरची. कुठल्या तरी खेळाडूने पंचांकडे गॉगल दिलेला आहे तो त्यांचा गॉगल त्यांनी घेऊन जा. बॉलर्स असतील सुनील पाटील, गहिनीनाथ, सचिन कोळी, योगेश नाही तर असलम. बघा या गोलंदाजांपैकी कोणाचा असेल. चला दोन्ही टीम टॉस करण्यासाठी या तोपर्यंत.
सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. बॉलर्स नेम राकेश भोईर गोलंदाज समोर आहेत ते फलंदाज. सलामीची जोडी मैदानात आलेली एनडीआर वॉरियर्सची. कोण आहे? योगेश पवार देवेंद्र पाटील. योगेश पवारनं फ्लिक केलं चेंडूला फाईन लेगच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवर वसूल केला चौकार. मुळीच नव्हतं रे. लेग स्टंपच्या बाहेर थोडा आणि त्याला फ्लिक केलं त्या चेंडूला. दुसरा चेंडू मिड विकेटच्या वरून योगेश पवार आपलं कसं पणाला लावतो. आपल्या अनुभवाच्या जोरावर हा मिड विकेटच्या वरून लांबच लांब मारतो षटकार. षटकार. 2 चेंडूवर 10 धावा वसूल केल्या तर योगेश पवार मेरिटच्या नुसार खेळणारा हा कन्सिस्टंट असा खेळाडू आहे. तिसरा चेंडू हलकेत पुश केला सिंगल. चांगल्या खेळाडूचं लक्षण. एक षटकार एक चौकार त्यानंतर एक चौकार षटकार त्यानंतर सिंगल. हा 11 धावा षटकार चौकार षटकार आणि त्यानंतर एक सिंगल. ब्लॉकरमध्ये टाकलं सिंगल. धाव धोक्यात येऊ शकते परंतु योगेश पवार निघालेला आहे. योगेश पवार आणि देवेंद्र पाटील इथे मात्र सिंगल मिळते ती देवेंद्र पाटील यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. 12 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. आतापर्यंत चेंडू टाकून झालेले असतील ते 4. 12 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. 73 धावांचा पाठलाग करायचा आहे जिंकण्यासाठी. वीर मराठा जोहे पेंट संघाच्या विरुद्ध एनडीआर वॉरियर्स 72 केलेल्या 73 धावांचा पाठलाग करण्यासाठी योगेश पवार देवेंद्र पाटील ही सलामीची जोडी आणि राकेश भोईर गोलंदाज. पुन्हा एकदा ओव्हरपिच पुण्यामध्ये दिला आणि त्याला पुन्हा एकदा भिरकावून दिलंय. योगेश पवार आपला क्लास दाखवतोय, स्टँडर्ड दाखवतोय आणि इथे मारतोय हा दुसरा षटकार. पुन्हा एकदा लो फुल टॉस. पुन्हा एक चौकार मिळतोय योगेश पवारला. 21 धावांवर पोहोचतोय योगेश. 22 धावा धावपलकावर मालतोडे लागले आहेत. उमेश भोईर सांगतायत महागडं षटक ठरलेलं आहे. जिथे 73 धावा करायच्या होत्या 12 12.20 जवळजवळ 15-17 सरासरी होती तिथे आल्या त्या 22 धावा. महागडं षटक ठरलेलं आहे. 22 धावा वसूल केल्या त्या योगेश पवारनं. 2 षटकार मारले 2 चौकार मारले या षटकामध्ये आणि देवेंद्र पाटीलनं सिंगल काढून त्याला दिलेली 1 धाव. 22 धावा म्हणजे आता मात्र जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या 51 30 चेंडूमध्ये 51 धावांची गरज. योगेश पवार या दोघांच्या मध्ये कोण उभा असेल तर योगेश पवार 21 धावांवर खेळते. 2 षटकार 2 चौकार मारलेत. त्याचं स्टँडर्ड त्याचे फटके ऑनसाईडला मारले. दोन्ही षटकार दोन्ही चौकार आपण पाहिले. एक फाईन लेगला मारलेला चौकार, एक लॉंग ऑनला मारलेला चौकार, तर 2 मिड विकेटच्या वरून मारलेले षटकार आपण पाहिले योगेश पवारचे. यावेळेस स्ट्राईक एंडला
देवेंद्र पाटील. देवेंद्र पाटीलनं ओळखलं की आपल्याला एकच करायचं आहे की सिंगल काढून योगेश पवारला स्ट्राईक रोटेट करायची आहे, परंतु इथे मात्र त्यालाही मिळाला चौकार. खाई के पान बनारस वाला देवेंद्र पाटीलसाठी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं हा चेंडू ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह केलं चेंडूला, सिंगलच मिळते देवेंद्र पाटीलला. देवेंद्र पाटील 6वर पोहोचतात. संघाची धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 27 धावांवर देवेंद्र पाटील, तर 21 धावांवर योगेश पवार खेळत आहेत. आता जिंकण्यासाठी करायचे आहेत ते 46, चेंडू शिल्लक असेल ते 28. 28 चेंडू 46. चहाची आता मला वाटतं वेळ झालेली आहे. 28 चेंडू आणि 46 धावांची गरज. जबरदस्त असं मैदान, क्रिकेटला पोषक असलेलं हे मैदान. जरी यावर्षी लाल माती दिसत असली तर पुढच्या वर्षी हिरवगार गवत आपल्याला गालीच्या इथे दिसेल. 28 चेंडू 46. काही मान्यवर, काही प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. लाईव्ह PDC च्या माध्यमातून लाईव्ह जे प्रेक्षक ही मॅचचा आनंद घेत आहेत. व्हाईट बॉल. खरं तर 40+ आणि 50+चे खेळाडू ज्यावेळेस खेळत असतात तेव्हा त्यांच्या घरची मंडळी त्यांची मॅच पाहत असतात. सत्तावीस चेंडू आणि अजूनही 45 धावांची गरज आहे. 73 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. ते पहिला विजय जर त्यांना नोंदवायचा असेल या लीगमधला तर 73 धावांचा पाठलाग करावाच लागेल. पण त्याची सुरुवात चांगली झालेली आहे. असं म्हणतात ना की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. सुरुवात चांगली झाली की तुमचा शेवट गोड होतो. हो, काय फटका खेळलाय, नजाकत फ्लिक केलं आणि फक्त दिशा दिली. खाली क्षेत्र बघितलं, लेग स्टंपवर असलेला चेंडू होता, कट केला, फक्त बॅट लावली आणि तर चौकार वसूल केलाय. पाण्यासारखा फटका होता तो योगेश पवारचा. 26 चेंडू आणि 41. हळूहळू अंतर कमी होत चाललंय. सुरुवातीला 30 चेंडू होते, 73 धावा होत्या, 43 धावा जास्त होत्या. 36 चेंडू होते, 73 करायच्या होत्या. अंतर जास्त होतं, आता अंतर कमी होत चाललेलं आहे. इथे मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा योगेश पवार. चांगला चेंडू असेल त्याला सन्मान देत आहेत. एका चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे. आपल्यासारखा असला फक्त बॅट फिरवत राहतो. लगे तो तालिया नाही लगे तो गालिया. 25 चेंडू आणि 41. योगेश पवार, चेंडू हवेमध्ये, गोलंदाज ओरडतो. ही संधी आहे, मोका आहे आणि चांगला झेल टिपला आहे. गोलंदाजाचे ऍक्शन बघा आणि योगेश पवार बॅक टू द पॅव्हिलियन. पाटील, दीपक पाटील फलंदाज, बॅट्समन नेम सुनील पाटील. एका बाजूला दीपक पाटील गोलंदाज तर सुनील पाटील फलंदाज आणि स्ट्राईक एंडला फलंदाज देवेंद्र पाटील. दीपक पाटील तयार. 24 चेंडू 41 धावा. अंतर होतं पहिल्यांदा 12 पूर्णांकच्या वरती सरासरी होते, आता कमी आलेली आहे.
10.25. चांगला चेंडू होता, फिरकी गोलंदाजी, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या लाईनमध्ये आले नाही, डॉट चेंडू. आउटस्विंग पद्धतीचा हा टाकलेला चेंडू होता, आपण बघितलं. 23 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. पनवेल मानघरमध्ये आपण आहोत. सुंदरसं मठ आहे, स्वामींचं दर्शन घेऊनच आपण सगळे इकडे आलेलो आहोत. पुन्हा एकदा पण तो ऑफस्टमच्या बाहेर व्हाईट बॉल. दुसरी अवांतर धाव मिळते. 23 चेंडू आणि आता 40ची गरज. चांगलं पहिला चेंडू चांगला टाकला होता, त्यानंतर थोडासा ऑफस्टमच्या जास्त बाहेर, जास्त वळण घेतलं आणि पंचांनी मात्र तो वाईट घोषित केलाय. दीपक पाटील चांगली गोलंदाजी करण्याचं काम करतात. चहा दिसलेला आहे, मला थोडं चहा दिसला, थोडं बरं वाटलं, सुस्ती आलेली आहे. 23 चेंडू आणि आता 40ची गरज आहे. वेळेला काय पाहिजे, जसे आपण चहाची वाट पाहतो तिकडे मात्र गोलंदाज डॉट बॉल टाकतोय. 22 चेंडू आणि आता 40ची गरज आहे. मस्त गोलंदाजी दीपक पाटील. नुसतंच आपण बघतो कधी कधी उमेश की 12, 15, 20 पावलांचं रनअप असतं, वेग जास्त असतो आणि मग दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जर अचूक तुमचा टप्पा असेल, वेग तुमचा कमी असला तरी चालेल, पण टप्पा अचूक पाहिजे. हो, अचूक टप्पा. आणि आता मात्र देवेंद्र पाटील चकतायत वारंवार फिरकी गोलंदाजी खेळताना. इथे मात्र डॉट चेंडू येतात. 21 चेंडू आणि 40ची गरज. 24 आणि 41ची गरज होती, आता 21 चेंडूमध्ये 40ची गरज आहे. 9 धावा वाढलेल्या आहेत त्या चेंडूंपेक्षा, 19 धावा वाढलेल्या आहेत. रिव्हर्स मारायचं होतं, सरळ बॅटने धावा येत नव्हत्या, उलट्या बॅटनं मारलं तरी बॉल लागत नाहीये. याचा अर्थ दीपक पाटील जे चांगले चेंडू टाकतोय. 20 चेंडू आणि आता 40ची गरज आहे. 24 मध्ये 41 करायच्या होत्या, 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आलेली आहे. 20 चेंडू आणि 40. दीपक पाटील या मॅचला टर्न देतोय का? जसे बॉल तो वळवतोय देवेंद्र पाटील, इथे मात्र चकतायत. 19 चेंडू आणि 40 धावांची गरज. एनडीआर वॉरियर्स नावे संघाचे खेळाडू विचार करतायत कशा पद्धतीने फलंदाजी सुरू आहे मैदानात. 19 चेंडू आणि 40 धावांची गरज. देवेंद्र पाटील जसा वळतोय तसा अजून बॉल वळवतोय. सुंदर गोलंदाजी, टाळ्या वाजवायला आपण जरी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या तरी चांगली गोष्ट आहे, कारण एक चांगलं षटक, एकच धाव दिलेली आहे या षटकामध्ये, ती गोलंदाज दीपक पाटीलनं. आजच्या दिवसातलं सगळ्यात चांगलं षटक असेल दीपक पाटील यांचं, स्पर्धेतलं पण असू शकतं. एकच धाव दिलेली आहे या षटकामध्ये दीपक पाटील यांनी. या मॅचमध्ये आणलेल्या आपल्या संघाला वीर मराठा जोहे पेंट संघाला आता जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. दिजे प्रवीण भाऊ,
योगेश गंबे, नीट ऐका ना मग बोला. नीट ऐका ना बोला मग. दोन ना किती बॉल किती पाहिजे हा ना कॅप्टन बोलवा. सचिन मोहिते ओ आडव्या बॅटनं मारलाय जबरदस्त फटका षटकार. नेती स्पोर्ट्सचे ओनर या लवकर प्रवीण भाऊन आपण भेटायचं आहे. शिवशंभो स्वराज नियती 11 चाचू आणि धोनी या मॅच मध्ये आपण पाहतोय. उमेशजी सुनील पाटील स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला. सचिन मोहिते हो पुन्हा एकदा हवेमध्ये मिड विकेटला उंचावर मारलाय. जेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होत आहे तिथं मात्र सुनील पाटील जेल बाजून तमोमध्ये परत येत आहेत. धावसंख्या झालेली आहे ते आपण पाहतोय 42 म्हणजे अजूनही 21 करायचे आहेत. 31 धावांची गरज. चला टॉस करण्यासाठी या. वारंवार मी बोलवतोय नागाव विलवण नागाव आणि शिवशंभो स्वरांश नियती कोली चिंचपाडा या ओनरनी पण या. संघ मालक असतील त्यांनी पण भेटायचे प्रवीण भाऊ यांना आणि कॅप्टनने टॉस करायला या. नागाव विलवण नागाव या टॉस करण्यासाठी. नागाववाले अमित पाटील ना. अमित पाटील केव्हापासून इथे उभे आहेत. 14 बॉल आणि 31 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 14 बॉल 31. नवीन फलंदाज गैनीनाथ. नागावचे कॅप्टन कधी झालेले आहेत. चला या कॅप्टन किरण पाटील. 14 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. गैनीनाथ आलेले आहेत. स्ट्राईक एंडला सचिन आहे. सचिन मोहिते आणि स्ट्राईक एंडला गैनीनाथ. 14 बॉल 31. आडव्या बॅटनं मारल्या गैनीनाथनं. मिड विकेटला चालला चेंडू. सिंगल. 13 चेंडू आणि 30 धावांची गरज. तेरा चेंडू आणि 30. चला चला या टॉस करण्यासाठी या. नागाव विलवण नागाव. चला टॉस साठी येते का. नागावचे कॅप्टन कधीपासून इथे उभे आहेत. चला शिवशंभो स्वरांश तुमचे प्लेयर इथे आहेत. टॉस उडवायचा का. चाचू केणी आणि धोनी. झाली 12 चेंडू आणि 28. किरण पाटील आलेले आहेत कॅप्टन. आणि इकडे नागाव भरपूर वेळ ते पण बसले होते. किरण पाटील आणि नागाव विलवण नागाव. आमचे नितीनजी कोळी. नितीनजी कोळी
टॉस जिंकलेला मालतोटे कोहली आमचे शिवशंभू स्वराज शिलेवन होती. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी वीर मराठा जोहे संघाच्या विरुद्ध एनडीआर वॉरियर्स. बारा चेंडू 28 गोलंदाज दीपक पाटील फिरकी गोलंदाज. एकच धाव दिली होती मागच्या षटकामध्ये दीपक पाटील. 11 चेंडू आणि 28. 11 गेंदे 28 रन. सामना दूर चाललाय. खरं तर एनडीआर वॉरियर्स यांच्यापासून 2-3 मोठे फटके मारावेच लागतील ही मॅच जिंकण्यासाठी एनडीआर वॉरियर्स संघाला. 11 चेंडू 28. दीपक पाटील गैनीनाथ फिरून मारायचं होतं. रिव्हर्स मारायचं होतं. 10 चेंडू आणि 28. असं वाटलेलं पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 22 धावा. असं वाटलेलं ही मॅच सहज जिंकेल एनडीआर वॉरियर्स. योगेश पवार बाद झाला त्यानंतर पडझडीला सुरुवात झाली. 10 चेंडू 28. दीपक पाटील मागच्या षटकामध्ये फक्त एक धाव दिलेला दीपक पाटील काय गोलंदाजी करतोय. फिरकी गोलंदाजी करतोय. वळवतोय चेंडू. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय आउटस्विंग होतोय. 9 चेंडू आणि 28. दीपक पाटीलनी करता कलाटणी दिलेली आहे या सामन्याला आपल्या गोलंदाजीच्या जीवावर. आजकाल आपण पाहतोय फलंदाजांचे दिवस आहेत पण बघा 4-5 पावलांचा रनअप आहे. अचूक टप्पा आहे. वेगावर नियंत्रण आहे परंतु इथे गैनीनाथ बराच वेळ बघत होता आणि इथे मात्र त्यानं रिव्हर्सचा हा मारलाय चौकार. रोहा 7 चेंडू आणि 20 ची गरज आहे. 3 चेंडू डॉट टाकले होते. 2 चेंडूवर लागोपाठ 2 चौकार आले. गैनीनाथनं ओळखलं की सीधी उंगली से घी नाही निकल रहा है. तेडी केली. रिव्हर्सचे 2 चौकार मारलेत गैनीनाथनं. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे एनडीआर वॉरियर्स. ही मॅच जिंकण्यासाठी एका बाजूला आहे वीर मराठा जोहे पेन. गैनीनाथ अंगावर चेंडू आदळलाय. डॉट बॉल. 6 चेंडू आणि 20. शेवटचे एक षटक बाकी. 20 धावांची गरज आहे. एनडीआर वॉरियर्स या संघाला आतापर्यंत 2 सामने त्यांचे पराभूत झालेले आहेत या लीगमध्ये आजच्या दिवसामध्ये. काल आपण बघितलं पोलादपूर संघ जिंकलेला आहे. एक मॅच बाकी आहे कुंडेवाड आणि नेरे बॅलन्स आहे आणि यानंतर एक मॅच होणार आहे आजच्या दुसऱ्या दिवसाची. ती नागाव आणि शिवशंभू राखे स्वरांश नियती 11 कोहली चिंचपाडा. टॉस जिंकलाय. 6 चेंडू आणि 20. चला जास्त मीटिंग करू नका. टाइम बघा 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं टाकायची होती. एक प्लेअर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. फिल्डिंग डिपार्टमेंट 5 षटकं टाकण्यासाठी भरपूर वेळ तुमचा झालेला आहे. हा सकाळपासून आपण सांगतोय. काल आपली एक मॅच बॅलन्स आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी आलाय गोलंदाज. बॉलर्स नेम संदीप शिंदे. 50 प्लस का 45 प्लस संदीप शिंदे. 20 धावा करायचे आहेत. फलंदाज आहे तो सचिन मोहिते आणि गैनीनाथ. 6 चेंडू 20. 2 चेंडूवर या सामन्याचा निकाल लागेल. मानगरचं हे मैदान. स्वर्गीय आत्माराम शेठ जानू पाटील सरळ मारला. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय.
क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन येते, चेंडू अडवतो, एकच धाव मिळते. 5 चेंडू आणि आता 19 धावांची गरज. 2 मोठे फटके मारावे लागतील मैदानाच्या बाहेर, षटकार मारावे लागतील. 5 चेंडू आणि 19. रायगड जिल्ह्यातील 14 तालुक्यातील खेळाडू या प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलेत. प्रवीण भाऊ आमचे सगळी कमिटी भरपूर मेहनत या टुर्नामेंटसाठी. 10 दिवस ही टुर्नामेंट आहे, खायचं काम नाही. 1-2 दिवसाची टुर्नामेंट असलं तर आयोजक कंटाळून जातात. आणि हा 4थं वर्ष आहे. 5 चेंडू 19. हो, ऑफ स्टंपच्या बाहेर चांगली गोलंदाजी करतायत, अनुभव आहे. 55+ आहेत. 4 चेंडू आणि आता 18. 4 चेंडू 18. 4 चेंडू 18. 4 चेंडू 18. 4 गेंदे 18. संदीप चला टाइमपास करू नका. 4 चेंडू 18. दीपक पाटील प्लेअर जवळ घेतलेला. 4 चेंडू 18. या चेंडूवर षटकार येणं गरजेचं आहे. ते NDR वॉरियर्ससाठी आणि सचिन मोहिते 3 चेंडू आणि 18. कंपल्सरी आता 3 षटकार मारावे लागतील. 3 चेंडू 18. योगेश पवारचा हा संघ होता. खरं तर बऱ्याच जणांनी भाकीते केले असेल, हा टीम जाईल ती टीम जाईल, परंतु काहीतरी वेगळंच घडतं. 3 चेंडू 18. अजूनही मॅच 2-12ची. 2 चेंडू 12. षटकार मारलाय सचिन मोहितेनं, दबा धरून बसलेला. बघा 1 चेंडू आणि 6ची गरज आहे. क्रिकेट आहे. मी मगाशी पण म्हणालो की जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, जोपर्यंत शेवटची रन येत नाही तोपर्यंत सांगता येत नाही. आता 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 2 षटकार मारलेत ते सचिन मोहित केले. सगळे बघा, सगळे इकडे तिकडे गप्पा मारत होते. 1 साइड मॅच वाढत होती. क्रिकेट आहे. 2 चेंडूवर 2 षटकार मारलेत. 1 चेंडू 6ची गरज. 2 चेंडू 4 होते त्यावेळी षटकार आला होता कालच्या मॅच मध्ये. आज मात्र 1 चेंडू 6 धावांची गरज. गोलंदाज तयार. समोर येतो सचिन मोहिते. ऑफ स्टंपच्या बाहेर. 1 चेंडू 5. कॅप्टननी सांगितलं असेल ऑफ स्टंपची लाईन धरून टाक, वाईट पडला तरी चालेल. बॅटच्या पट्ट्यात आला. 1 बॉल 5. कंपल्सरी चेसिंग आहे. या स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. सचिन मोहिते. सचिन मोहितेंनी चांगला चेंडू टाकला. शॉस सोडलेला आहे. इथे आपण बघतो जिंकलेला आहे वीर मराठा जय पेंट संघ. या ठिकाणी मी विनंती करतोय आमचे पाहुणे हर्षलजी पितळे